रोल आहे सर. स्टार्ट. नमस्कार, मी सोमनाथ हुलगे, बेंबळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी असून मी साधारण 2000 पासून शेती करतो. शेती करत असताना ऊसाचं उत्पादन वाढावं किंवा ऊसाचं उत्पादन वाढत नाही यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की ऊसाचं उत्पादन वाढत नाही, त्यामुळे मी परत नंतर केळी लागवड करण्याचा निर्णय घेतला. केळी लागवड केल्यानंतर केळी, डाळिंब, टोमॅटो अशा पिकांची लागवड केली. पण त्यातून मार्केटचं हमी भाव नसल्यामुळं मला नंतर 2018-19ला ऊस या क्षेत्राकडे वळावं असं वाटलं. ऊस या क्षेत्राकडे वळत असताना मी साधारण ऊस लागवड करायची तर अत्याधुनिक पद्धतीनं किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करावी या दृष्टीनं थोडं प्रयत्न केले. ऊस लागवड करायच्या आधी 6 महिन्यापूर्वी मी वसंतराव शुगर इन्स्टिट्यूट पुणे मांजरी येथील जाऊन शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा येथील काही शास्त्रज्ञांच्या जाऊन भेटी घेतल्या व प्रत्यक्ष ह्याला ऊस संशोधन केंद्र पाडेगावला भेट दिली. त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त करणारे शेतकरी आहेत व त्या दृष्टीने मी सांगली जिल्ह्यात जाण्यास ठरवलं. जात असताना एकटं न जाता माझ्याबरोबर 10 शेतकरी घेऊन जावं या उद्देशाने मी 4-5 शेतकऱ्यांना घेऊन बरोबर गेलो. सांगली जिल्ह्यामध्ये जात असताना जिल्हा सांगली, वाळवा तालुक्यातील आष्ट्या गावी कृषीरत्न संजीवदादा माने यांच्या ऊस प्लॉटवर जाण्याचा योग आला मला व त्यावेळी त्यांची शेती बघितली. स्प्रिंकलर सिस्टीमवरती त्यांचा प्रोजेक्ट होता. दुसरे शेतकरी अशोक खोत, ज्याचं ऊसामध्ये जागतिक ऊसाचं रेकॉर्ड आहे, 168 टन उत्पन्न त्या शेतकऱ्यांनी घेतलं आहे. त्या शेतकऱ्यांची भेट झाली व त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 9632 या व्हरायटीचं उत्पादन जास्त निघू शकते. आमच्या बेंबळे गावी किंवा आमच्या परिसरामध्ये 19-20 साली साधारण 95% 265 या व्हरायटीची लागवड केली जायची. आणि मी ज्यावेळेस बाहेर फिरलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 265पेक्षा 9632 या व्हरायटीला उत्पादन जास्त मिळते किंवा ॲव्हरेज जास्त मिळू शकते. त्यावेळेस मी ठरवलं की 9632 व्हरायटी लावायची. ऊस लागवड करत असताना आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड करायची म्हटल्यानंतर आपला बेने निवड महत्त्वाची आहे. बेने निवड करण्यासाठी आपण ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून पायाभूत 9632चं बियाणं आणून स्वतःच्या शेतामध्ये बेनेमाळा करून 10 गुंठावरती व त्याची लागवड करून मी 2019 पासून ऊस लागवण्यास सुरुवात केली. ऊस लावत असताना ऊस लावण्यापूर्वी आपण पूर्व मशागत म्हणून जमिनीची उभी आडवी नांगरट करणे, जमीन उन्हाळ्यामध्ये तापून देणे, ताकधनची अशी पिकं करणे या पद्धतीने आपण थोडी पूर्वतयारी करून घेतली. त्यानंतर मी 2019ला 5 एकर क्षेत्रावरती 9632 या व्हरायटी लागवड केली. ऊस लागवड केल्यानंतर त्या ऊसासाठी ऊस संजीवनीच्या फवारण्या घेतलेल्या आपण VSIच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या. त्यानंतर आपण त्याच्यावरती तुम्ही इथं बघून बोला याच्याकडे. बरोबर. ओके. कॅमेराकडे काय झाले विषय काय माणसं बसल्या तिकडून कॅमेरा बसा जागा नाही म्हणून खाली बसलो आम्ही. पण इथं बघा तुम्ही. ओके. आता तुम्ही बरोबर आलाय. एकदा काय करा, फक्त शिक्षण आणि एकूण जमीन किती आहे, जमिनीचा प्रकार, एवढं जर 2 गोष्टी सांगा आणि परत तिथून कंटिन्यू करायची. तर आता तुम्ही आलाय. ओके. आता शिक्षणामध्ये ना हां, प्रोडक्टची नावं VSIच्या जास्त घ्या. माझं शिक्षण इयत्ता 5वी आहे. माझं एकूण वल्लोपार्जित 25 एकर क्षेत्र होतं. त्या क्षेत्रामध्ये मी शेती करण्यास सुरुवात केली. 2010 साली आम्ही दोघं भाऊ असल्यामुळे विभक्त झालो. 2010 नंतर क्षेत्र ते मला 12.5 एकर स्वतः क्षेत्र राहिलं आणि त्यानंतर 13-14 मी एक नवीन क्षेत्र 4 एकर घेतलं. असं माझं एकूण 16 एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये 100% ड्रीपचा वापर करतो. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव यांची ड्रीप आहे. खालील क्षेत्र किती आहे आणि इतर किती आहे ते बंद बंद आहे ना. कंटिन्यू करा. माझं ऊसाखालील क्षेत्र आता साधारण 5.5 एकर क्षेत्र अडसर तुटणार आहे आणि 60 गुंठ खोडवा आहे. दुसरी कुठली पिकं? दुसरी इतर पिकं म्हणलं तर केळी लागवड आहे माझी 8 एकरावरती. ठीक आहे. आता तुम्ही ते पूर्व मशागतीपासून सुरुवात केली होती ना मग, तिथून तुम्ही अर्ध्यावर येऊन थांबला बघा कुठंतरी. हो, थांबलो. बरोबर. बेनी प्रक्रिया झाली. त्याच्या पुढे कंटिन्यू करा. माती परीक्षण इम्प्रूव्ह करायचं. हा, माती परीक्षण राहील. पूर्व मशागत. ऊस लागवड करत असताना आपल्याला जमिनीची पूर्व मशागत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जमिनीची सुपीकता वाढणं गरजेचं आहे, तर आपलं उत्पादन वाढणार आहे. जमिनीची सुपीकता म्हणजे काय, तर जमिनीत सेंद्रिय कर्ब, 75% 80% 90% 95% 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
वाढला पाहिजे, जमिनी सेंद्रिय कर्ब वाढला किंवा एक जमिनी सेंद्रिय कर्ब 1च्या वरती गेला किंवा 1 वरती आला तरच आपलं 100+ उत्पादन होऊ शकतं. यासाठी आपण जमीन माझी पहिली केळीची होती, त्यानंतर मी जमीन केळी मोडल्यानंतर ते जमीन उन्हाळ्यामध्ये तापून दिली, त्याची उभी आडवी नांगरट केलेली आहे. जमीन तापून दिल्यानंतर उभी आडवी नांगरट करून आपण साधारण 15 मेला सरी सोडून ठेवली त्या क्षेत्रावरती. सरी सोडून ठेवण्याचं कारण म्हणजे आपण अशी सपाट जमीन तापवणं आणि सरी सोडून ठेवून जमीन तापवणं याच्यामध्ये जमीन तापवण्यात 25% फरक पडतो. त्या उद्देशाने मी सरी सोडून ठेवली. साधारण 10 जूनला आपण परत ती सरी मोडून परत 5 फुटावरची सरी सोडलेली आहे. 5 फुटावरची सरी सोडून बेने प्रक्रिया करून त्याच्यावरती 5 बाय 1.5 या अंतरावरती 1 डोळी लागवडीचा प्रयोग आपण केलेला आहे. आणि लागवड करत असताना आपण ड्रीपवरती लागवड केलेली आहे. मोकळं पाणी पाणी दिलेलं नाही, त्याला ड्रीपवरतीच केलेलं आहे. लागवड कांडे दाबण्यापुरती आपण त्याला बेसल डोस टाकलेला आहे, सरीमध्ये बेसल डोस टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपण कांडे दाबून लागवड केली. लागवड झाल्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसानंतर आपण वसंत ऊर्जाचा स्प्रे घेतला आहे त्याच्यावरती. असे त्याचे 4-5 स्प्रे 15-20 दिवसाच्या अंतराने घेतले. आणि दुसरे स्प्रे म्हटलं तर ह्याचे आपले 6B IBA जे कृषी रत्न संजीवनी माने यांचं प्रोडक्ट आहे ऊस संजीवनी, त्याचं पण मी फवारणी घेतो व इतर शेतकऱ्यांना घ्यायला सांगतो आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. ऊस लागवड केल्यानंतर साधारण 45 दिवसानंतर खोडकीड येते. त्यासाठी आपण क्लोरोबायोस्टिनचा वापर करतो स्प्रेमधून आणि तिथून पुढं कंटिन्यू 10-15-20 दिवसाच्या अंतराने 4-5 स्प्रे होतात. व त्याच्याबरोबर जुलै ऑगस्टच्या दरम्यान ज्यावेळेस पावसाची ओढ बसते त्यावेळेस कुमणीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो, त्यावेळेस आपण VSIचं